स्वागत आहे सर्व विद्यार्थी व पालक मित्रांचं. विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, जे विद्यार्थी रिपीट करत आहेत किंवा रिपीट करण्याच्या मानसिकतेमध्ये आहे आणि बहुतांश विद्यार्थी यावर्षी रिपीट करण्याच्या मानसिकतेमध्ये नाही आहेत. ज्या विद्यार्थ्यांना याच वर्षी आउट ऑफ स्टेट अर्थात महाराष्ट्र सोडून बाहेर राज्यामध्ये BMS BHMS साठी प्रवेशित व्हायचं आहे, तुमचा जो काही नीटचा मार्क्स आहे, स्कोर आहे ते फार कमी आहेत, परंतु या वर्षीच ॲडमिशन घ्यायचं आहे आणि क्वालिफाईंग मार्क्स जिकडे तिकडे तुम्ही बघितला असेल, ग्रुपवरती असेल, यूट्यूबच्या माध्यमातून असेल, की कमी झाले आहेत हे तुम्हाला बघायला मिळालं असेल. परंतु या मागची सत्यता काय आहे आणि हे क्वालिफाईंग मार्क्स कधी कमी होतील आणि प्रत्येक राज्य कधी ॲडमिशन बाबत नोटीस काढेल याबद्दल आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. जे काही विद्यार्थी व पालक पूर्णपणे व्हिडिओला शेवटपर्यंत बघतील त्यांचं ॲडमिशन मार्गी नक्की लागू शकतं. या स्कोरवरती ॲडमिशन कसं होईल आणि योग्य पद्धतीने कसं आपल्याला तुमचं ॲडमिशन मार्गी लावता येईल यासाठी खालील जर तुम्हाला डायरेक्टली माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर माझाही नंबर तुम्हाला डिस्प्ले करून देतो, त्याबद्दल तुम्ही निश्चिंत राहा. आता ज्यावेळेस पूर्ण भारत देशामध्ये 10% किंवा त्यापेक्षा अधिक प्रकारे क्वालिफाईंग मार्क्स कमी होतात, कशासाठी? BMS आणि BHMS साठी. यामध्ये MBBS BDS चा कुठल्याही प्रकारचा समावेश नसतो. हे सर्वात अगोदर आपण समजून घेतलं पाहिजे. ज्यावेळेस क्वालिफाईंग मार्क्स कमी होतात ते फक्त आणि फक्त BMS आणि BHMS साठी कमी होतात. त्यानंतर ते मार्क्स कमी झाल्याच्या नंतर आपल्याला सर्वात अगोदर NCISM इंडिया या पोर्टल मार्फत अर्थात नॅशनल कमिशन फॉर इंडियन सिस्टीम ऑफ मेडिसिन, त्यालाच आपण म्हणतो की जे काही LOP असते त्याचबरोबर ॲडमिशन क्वालिफाईंग मार्क्स असतील या बॉडीद्वारे कमी केले जातात. तर या वेबसाईटवरती तिथपर किंवा आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची त्या संदर्भात नोटीस आलेली नाही. आता ही नोटीस कधी येईल तर विद्यार्थी व पालक मित्रांनो, ही जी काही नोटीस आहे ही साधारणतः नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत येईल किंवा डिसेंबर महिन्याच्या फर्स्ट वीकमध्ये येईल. कारण जर तुम्ही या अगोदर आलेल्या नोटीसमध्ये जर बघितलं असेल की जी काही कट ऑफ डेट होती BMS BHMS ॲडमिशन संदर्भात ती साधारणतः 1 महिना आता वाढवण्यात आलेली आहे. तर ज्या विद्यार्थी अजूनही ॲडमिशनच्या प्रतीक्षेमध्ये आहेत, यावर्षी कुठे ना कुठे ॲडमिशन घ्यायचं आहे, परंतु ॲडमिशन घेताना एक सर्वात महत्त्वाचं असतं विश्वसनीय संस्था असेल, अग्रगण्य संस्था असेल, आपल्यासोबत चांगल्या होतकूर आणि त्याचबरोबर विश्वसनीय माणसाचा हात जर नसेल तर ॲडमिशन प्रक्रिया सुलभ पद्धतीने होत नाही. त्यामुळे ॲडमिशनमध्ये ह्या गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहे. एक एक रुपया वडिलांचा, पालकांचा हा महत्त्वाचा आहे आणि तो चांगल्या प्रकारे मार्गी लागला पाहिजे, हेही तितपतच योग्य आहे. कारण जर तुम्ही XYZ कॉलेजला फक्त ॲज अ प्लॅटफॉर्म, ॲज अ फक्त एक कोर्स करायचा आहे म्हणून ॲडमिशन घेत आहात, कुठेतरी तुम्ही चांगला प्रकारचा खर्च करत आहात, तर हे चुकीचं आहे. ज्या प्रकारे तुम्ही आणि तुमच्या घरचे इनपुट देत आहेत तर आउटपुटही समोरील संस्थेने, समोरील कॉलेजने आणि समोरील राज्याने तेवढंच प्रकारे मुलाच्या भविष्यासाठी दिलं पाहिजे, याचा विचार करून ॲडमिशन आपण घेतलं पाहिजे. त्याचबरोबर तुम्हाला काही जरी क्वायरी असेल तर खालील दिलेला माझा नंबर आहे, स्पष्टपणे तुमची क्वायरी त्या ठिकाणी मला व्हॉट्सअप करा, डायरेक्टली कॉल करा. आणि ज्या विद्यार्थ्यांना ॲडमिशन या वर्षी घ्यायचं आहे तर आम्ही तुम्हाला प्रॉपरली मार्गदर्शन करू किंवा A to Z ॲडमिशन प्रवेश प्रक्रिया आम्ही स्वतःहून माझी टीम आम्ही करून देऊ. तुम्हाला यामध्ये कुठलेही काहीही सिंगल डिस्प्ले सुद्धा तुम्हाला करण्याची गरज नाही. असं होणार नाही की आतापर्यंत जे काही तुम्ही ॲडमिशन्स बघितले असतील, तुमचं स्वतःचं काउन्सिलिंग कुठेतरी तुम्ही जॉईन केलेलं असेल, परंतु तुम्हाला आता पूर्णपणे तुमची पार्श्वभूमी कळालेली असेल. तर नक्कीच या व्हिडिओच्या माध्यमातून एवढं. येणाऱ्या व्हिडिओमध्ये पुनश्च आपण भेटूयात. तोपर्यंत आपण थांबूत. जय हिंद, जय महाराष्ट्र.